शुभमंगल सावधान, लग्न करताय तर जरा जपून. लग्नाळू तरुणाची फसवणूक करणारी श्रीगोंद्यातील टोळी गजाआड. लग्न न होणाऱ्या मुलांना शोधून त्यांच्यासोबत बनावट लग्न लावून लुटणाऱ्या टोळीला श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये महिलांचाही समावेश आहे. लग्नाचा बनाव रचून पैसे घेऊन फसवणूक करणारी 7 जणांची टोळी श्रीगोंदा पोलिसांनी जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून लग्नासाठी असलेली रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने असा 13,78,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना 11 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. राज्यात मुलांपेक्षा मुलींची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मुलांची लग्न होत नाहीत. अशा कुटुंबांची संख्याही जास्त आहे. याचाच फायदा घेत अशा कुटुंबांना शोधून लुटणारी टोळी सध्या राज्यात सक्रिय झाली आहे. अशा मुलांना शोधून त्यांच्यासोबत बनावट लग्न लावून लुटणाऱ्या टोळीला श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये महिलांचाही समावेश आहे. या प्रकरणामध्ये श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आशा गौतम पाटील, सिमरन गौतम पाटील, शाहरुख फरीद शेख, दीपक पांडुरंग देशमुख, अर्जुन रामराव पाटील उर्फ करण गौतम पाटील, सचिन बलदेव राठोड उर्फ राजू रामराव राठोड आणि युवराज नामदेव यांना अटक केली आहे. हे लोक लग्नासाठी पैसे घेऊन फसवणूक करायचे. या प्रकरणी 28 जून रोजी यवतमाळ येथील चौघांविरुद्ध श्रीगोंदे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासात या टोळीत आणखी 3घांचा समावेश असल्याचं निष्पन्न झालं. यातील 2घे ओळख लपवून फसवणूक करत असल्याचं उघडकीस आलं आहे. या टोळीने आणखी लोकांची फसवणूक केली आहे का याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9, श्रीगोंदे, अहमदनगर.